विरार से इस वक्त एक गंभीर मामला सामने आया है, जहां इलाज के लिए अस्पताल पहुंची एक प्रतिष्ठित अखबार की पत्रकार वैष्णवी राउत के साथ कथित तौर पर महिला सुरक्षा गार्ड ने मारपीट की। घटना विरार ईस्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॉस्पिटल की बताई जा रही है। जानकारी के मुताबिक अस्पताल में सुरक्षा गार्ड के तौर पर तैनात पूजा मिश्रा और पत्रकार वैष्णवी राउत के बीच किसी बात को लेकर विवाद हुआ, जिसके बाद कथित तौर पर मारपीट की स्थिति बन गई। अस्पताल में मौजूद लोगों ने बीच बचाव कर मामला शांत कराया। बताया जा रहा है कि घटना के बाद वैष्णवी राउत की तबीयत बिगड़ गई, जिसके बाद उन्हें आगे के इलाज के लिए अस्पताल में ले जाया गया। फिलहाल उनकी हालत स्थिर बताई जा रही है। घटना के बाद कुछ समय के लिए अस्पताल परिसर में तनाव का माहौल रहा। अब पूरे मामले में मारपीट की वजह क्या थी और विवाद की शुरुआत कैसे हुई, इसे लेकर जांच महत्वपूर्ण होगी। पुलिस की ओर से आधिकारिक जानकारी सामने आने के बाद ही घटना की पूरी तस्वीर साफ हो पाएगी। फिलहाल पीड़ित महिला पत्रकार ने इस घटना को लेकर क्या कुछ कहा है, आइए जानते हैं। माझी ॲक्च्युली तब्येत खूप खराब झाली होती. म्हणजे मला चक्कर येत होती. म्हणून मी त्या डोंगरपाड्याचे UPSCमध्ये गेले, आयुष्मान आरोग्य केंद्रात, की म्हणजे दुपारचा वेळ होता. दुसरं कुठले प्रायव्हेट जे काही पण डॉक्टर्स नव्हते, म्हणून मी तिकडे गेले. तर तिकडे गेल्यानंतर त्या तिकडच्या सुरक्षा रक्षकाने, म्हणजे ती पूजा मिश्रा म्हणून तिचं नाव आहे, सो तिने मला सांगितलं की पहिला चप्पल बाहेर काढ. तर मी गेले आणि चप्पल बाहेर काढून आले. त्याच्यानंतर ती मला मला उद्धटपणे विचारतीये की बाबा तू काय झालं, कशाला आली आहेस? मी सांगितलं मॅडम डॉक्टर कुठे आहे, आम्हाला सांगा, आम्हाला डॉक्टरांना भेटायचंय. ती सांगते अरे मला सांगायला तुला काय प्रॉब्लेम आहे, तू बोल ना. मी सांगितलं मॅडम तुम्ही पहिला नीट बोला. तुम्ही म्हणजे आम्ही आलोय तिथे उपचारासाठी, तर तुम्ही माझ्याशी उद्धटपणे का बोलतायत? ती सांगते काय जास्त बोलायचं नाही आणि इथून निघ. मला सांगते आता आली आहे ना तशी उलट्या पायाने परत जा, निघ. मी बोलली मॅडम निघ का बोलतायत तुम्ही आम्हाला, आम्ही इथे उपचारासाठी आलोय आणि तुम्ही आम्हाला निघ बोलतायत. त्याच्यानंतर मी बोलली मॅडम डॉक्टरांना बोलवा. आम्ही मग माझाही थोडासा आवाज चढला. ती सांगते काय आवाज काय चढवते आणि माझ्या डायरेक्ट अंगावरती धावून आली मारण्यासाठी आणि तिने हातही उचलला माझ्यावरती. मला इथे नख तिने मारलेली आहे, चप्पल काढून तिने मारलेला आहे. त्याच्यामुळे मला आणि त्याच्यामध्ये आणखीन माझी तब्येत खालावली. त्याच्यानंतर मग सर्व तिकडचे डॉक्टर वगैरे आले आणि तिला नंतर त्यांनी आवरलं आणि मग कुठे तेव्हा ती शांत झाली. आता हे या रुग्णालयामध्ये जर म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती तिकडे जाणार आणि तिकडे उपचारासाठी गेल्यानंतर ही अशी वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल तिकडे, तर ह्याच्यावरती आता मला तरी प्रश्नचिन्ह उभं राहत आहे.